सगळे रोल रोलिंग ऍक्शन. नमस्कार, मी अमुक अमुक. नाही, मी माझं खरं नाव सांगणारच नाही. त्याचं काय आहे, काही लोकांना नाव सांगितलं ना की ते नावावरून आपली जात शोधायला लागतात. अहो, जात या शब्दावर मला आठवलं, मागे मी तहसीलदाराच्या कार्यालयात गेलो होतो माझा जातीचा दाखला काढण्यासाठी. अहो, तिकडे खिडकीवर माझी जात विचारण्यात आली. मी त्यांना सांगितलं की माझी जात माणूस आहे म्हणून, आणि याच्यासाठी माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही. पुरावा आहे तर धड दाखट मी. माझी जात ऐकताच तिकडचे काही लोक माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागले. अहो, काहींनी तर मला मारलं सुद्धा, माझे कपडे सुद्धा फाडून टाकले. नाही, पण तेव्हा तिकडे माझे कपडे फाटलेले असताना मला लाज अजिबात वाटली नाही. त्याचं काय, आम्हा माणसांना लाज फक्त माणसांमध्ये असताना वाटते, जनावरांमध्ये नाही. सांगा ना, आजकाल आपल्यामध्ये माणुसकी उरलीच कुठे? आजही जातीवरून वाद होतच. याच्यामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस, ज्याचा कोणाशी वाद नसतो, ज्याचा कोणाशी संबंधही नसतो. अशाच सर्वसामान्य माणसाचं नुकसान होत आलंय आणि यापुढेही होत राहणार. सगळ्यात जास्त नुकसान होणार ना ते येणाऱ्या पिढीचं. अहो, मागे ना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक 4-5 वर्षाचा मुलगा हातात दगड घेऊन फिरायला होता. त्याला विचारलं की बाबा रे, तू कुठे चाललास? तो म्हणाला, त्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केलाय म्हणून आम्ही त्यांच्यावरती परत हल्ला करायला चाललो. आता ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय त्यांना कळलंच असेल की मी नेमकं कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. विचार करा ना, ज्या 4-5 वर्षाच्या मुलाच्या हातात पाटी पेन्सिल असायला हवी, तोच आता दगड घेऊन फिरतोय. हाच दगड त्याचं उद्याचं भविष्य ठरवणार, नाही का? शोकांतिका आहे हो सगळी, शोकांतिका. याच्यात सगळ्यात जास्त भरकटली जातात ती तरुण मुलं, बरं का? आपली मराठी तरुण मुलं. या सेनेचा प्रमुख, त्याचा सेनेचा प्रमुख, ह्याचा अध्यक्ष, ह्याचा राईट हँड, त्याचा राईट हँड. स्वतः काही करायचं नाही, मग आपल्या बापालाच ठरवायचं की तुम्ही आमच्यासाठी काही केलंच नाही. जातीवरून वाद झाले की हे सगळे मित्र एकमेकांच्या विरोधात होतात. याने कुठला विचार मांडला तर तो त्यांना पटणारच नाही, मुळात ते पटवून घेत नाहीत. मग सगळं एकदा शांत झालं ना की यांना या मित्राची उष्टी बियर सुद्धा चालते. पण त्याच दारूच्या नशेत त्या मित्राने जर यांची आई बहीण काढली ना तरी चालेल, पण त्याच्या जातीवरून त्यांना कोणीही बोलायचं नाही. एल्फिस्टनचं प्रकरण आठवते हो. किती लोक मिळले ना चेंगरा चेंगरी. भारतातल्या कुठल्याही माणसाचा त्याच्यासोबत नात्याने काही संबंध नव्हताच म्हणा, पण सगळ्यांना वाईट वाटलं. त्याच वेळी एका जयभीमवाल्या सासऱ्याने ना स्वतःच्या पोराला फोन केला आणि म्हणाला, बाबा रे, माझी होणारी मराठा सून सुखरूप आहे का बघ, ती तिकडेच कुठेतरी कामाला आहे ना. सांगा ना, आता कुठे गेली जा? यालाच तर म्हणतात माणुसकी. कसं आहे ना, आपण फक्त सिच्युएशन नुसार रिॲक्ट होतो आणि हीच आपली सवय झाली. आपण आपली सवय बदलू शकतो पण गुणधर्म नाही. काही लोक विसरले की आपला गुणधर्म हा माणुसकीचा आहे. माणुसकी जपा रे, माणुसकी जपा. अखेर जाता जाता मी माझं खरं नाव सांगून जातो. मी दिवंगत माणुसकी मानवे सादर करीत होतो, हरवत चाललंय. काय करतो तू? सर, थिएटर करतो, 3 वर्ष झाली. बरं, मला तुझं काम खूप आवडलं. थँक्यू सर. खरंच. आणि बाकी नुसतं थिएटर करतो की एज्युकेशन काय चालू आहे असं? सर चालू सर, टीवाय आहे, कॉमर्स. जरा रोल साठी तर परफेक्ट बसतो जरा. थँक्यू सर, थँक्यू. काय बोलतो रे तुषार? परफेक्ट आहे सर. एक मिनिट, काय नाव काय बोलला तुझं? तू अभिजित पिंपळे सर. अभिजित पिंपळे. ठीक आहे अभिजित. काय माहितीये का, अजून 3-4 ऑडिशन्स लाईनअप आहेत तरी माझे, तर ते एकदा झाले ना की तुला नक्की कळवतो मी. ओके, सर ठीक आहे. टिल देन ऑल द बेस्ट अभिजित. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट.